तेव्हा रसिको हो, आजच्या या कोर्ट मार्शलमध्ये महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री गोपीनाथ मुंडे यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. गोपीनाथजी, कोर्ट मार्शलमध्ये आपलं स्वागत. आभारी. गोपीनाथजी, आम्हाला नेहमी अशी चर्चा होत असते की प्रमोद महाजन हे तुमचे मेव्हणे, त्यांच्या भगिनी या तुमच्या पत्नी. तेव्हा तुमचा हा राजकारणातला जो एक सडन राईज आहे किंवा भराभर तुमचं पुढे येणं आहे, त्याच्यामध्ये तुमच्यावर असलेली महाजन कृपा देखील त्याला काही प्रमाणात कारणीभूत आहे असं म्हटलं जातं. ते खरं का? प्रमोदजी आणि मी मित्र आहोत आणि ते लहानपणापासूनचे मित्र आहोत. पण माझं राजकारणात येणं, माझं राजकारणातला प्रवेश आणि माझी राजकारणातली प्रगती या सगळ्यांचे ते साक्षीदार आहेत. पण आमचं नातं हा योगायोग आहे. मी नातेवाईक म्हणून प्रमोदजींना वा प्रमोदजींनी नातेवाईक म्हणून मला असं कोणतंही पद देण्यासाठी एकमेकाला आउट ऑफ वे जाऊन आम्ही मदत केलेली नाही. आणि राजकारणात मी जेव्हा आलो तेव्हा मी सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक लढवली तेव्हा माझा विवाह झालेला नव्हता. त्याच्या आधीच मी विधानसभेची निवडणूक लढवली आणि महाराष्ट्र राज्याचा चिटणीस होतो. तेव्हा माझी राजकारणात झालेली प्रगती ही निश्चितपणाने त्यांना आम्ही एकमेकाला जरूर मदत करू, परंतु त्यांचा नातेवाईक मी आहे वा माझे नातेवाईक ते आहेत म्हणून आम्ही पुढे आलेलो नाही दोघे. मग प्रमोद महाजनांचं तुमच्या राजकीय आयुष्यातलं स्थान नेमकं काय? प्रमोद महाजनांचं माझ्या राजकीय आयुष्यातलं स्थान एवढंच आहे की मी त्यांचा आधी मित्र होतो, मग राजकारणात आलो. कदाचित प्रमोद महाजन माझ्या जीवनात आले नसते तर मी भाजपमध्ये आलो नसतो. भारतीय जनता पार्टीच्या विचाराकडे आकृष्ट व्हावं, भारतीय जनता पार्टीत मी आलो ते त्यांच्या स्नेहामुळे, संबंधामुळे. नाहीतर माझी जी पार्श्वभूमी आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीजवळ माझ्या अवतीभोवतीचे नातेवाईक, मी किंवा माझं गाव, असा कुणाचाही भारतीय जनता पार्टीशी कसलाही संबंध नव्हता. सुरुवात तुमची अगदी साधी आहे. तर अशा वेळेला तुम्हाला प्रमोद महाजन भेटल्यानंतर त्यांच्यातल्या काही गुणांनी तुम्हाला नक्कीच आकृष्ट केलेलं? निश्चित प्रमोद महाजन एक अतिशय उत्तम वक्ते आहेत. एवढंच नव्हे तर अतिशय अभ्यासू आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला काही शिकता काय काय? मी सांगितलं माझ्या आणि त्यांच्या स्वभावात, ते वेळेवर जातात, मी कधीच वेळेवर जात नाही. दोघांच्या स्वभावात काही सारखे पण शोधता येत नाही. पण प्रमोद महाजनांच्या मध्ये धाडस आहे आणि एखाद्या प्रश्नासाठी झोकून द्यायची वृत्ती आहे. तेही त्यांच्यापासून मला शिकता आलं. आणीबाणीमध्ये आम्ही दोघं बरोबर होतो आणि 16 महिने कारावासामध्ये आम्ही एकत्र राहिलो. तेव्हा त्यांच्याकडून राजकारणामध्ये सातत्य, निष्ठा आणि प्रयत्न करणं यासंबंधी त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. एकूण राजकारण्यांची चर्चा आमच्या कानावर नेहमी येत असते की तसं पाहायला गेलं तरी तुमची ट्रेन जी आहे आयुष्याची ती खरं म्हणजे या भारतीय जनता पक्षामध्ये एकदम सुपरफास्ट ठरली. भराभर तुम्ही पुढे आलात. याची नेमकी काय कारणं असावीत असं तुम्हाला वाटतं? याची काय त्यावेळेला घटना घडल्या आणि त्याच्यातून तुम्हाला पुढे यायची संधी मिळाली? याची कारणं अशी आहेत की मी जेव्हा जीवनात पहिली निवडणूक लढली तेव्हा हरलो विधानसभेची. परंतु दुसरी निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक मी लढवलो तेव्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला मी पराभूत केलं आणि त्यामुळे माझं नाव झालं. कारण एका मोठ्या नेत्याला मी काँग्रेसच्या पराभूत केलं आणि जिल्हा परिषदेला महाराष्ट्रात सर्वाधिक मताने मी निवडून आलो. तेव्हा मी प्रकाशात आलो आणि त्यानंतर आजपर्यंत मी प्रकाशातच आहे. आले देवाजीच्या मनाप्रमाणे मुंडेजींनी मनावर घेतलं तर 24 तासामध्ये युतीचं शासन महाराष्ट्रात येऊ शकतं. 24 तासामध्ये राजभवनात नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येऊ शकतो असं शिवसेनेच्या गोटामध्ये म्हटलं जातं. म्हणजे उद्या सकाळी घ्यायचं तुम्ही मनावर घेतलं तर म्हणजे याच्या मग काय गौडबंगाला असं का वाटतं त्यांना? मला माझ्या कर्तृत्वाबद्दल हा विनाकारण गैरसमज आहे. मुळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं राज्य 95 साली आलं. त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. पण या राज्यामध्ये भ्रष्टाचार, गुन्हेगारी याच्याविरुद्ध मी रान पेटवलं आणि एक संघर्ष यात्रा काढली. त्याला जनसमर्थन मिळालं आणि म्हणून महाराष्ट्रातलं पहिलं परिवर्तन घडवण्यामध्ये माझं योगदान आहे. त्यामुळे हा समज आहे. पण आता हे सरकार 24 तासात बदलून दुसरं सरकार आणावं शक्य नाहीये. हे आकडेवारीमुळे आतापर्यंत 2.5 वर्षात ही गोष्ट शक्य झालेली नाही. राजकारणात अशक्य काहीच नसतं. अशक्य काहीच नाहीये. अशक्य काहीच नसतं. परिस्थिती मात्र आता तुम्ही म्हणालात आता उद्या येईल की काय असं व्यवस्था? मी विनोदाने म्हणालो की उद्याच मग घ्यायचा काय शपथ असं.
मी या राज्य माझ्या मनात आलं तर येतं, तर मला निश्चितच मी विरोधी पक्षात राहण्यापेक्षा मला उपमुख्यमंत्री झालेला आवडेल. पण आकडेच असे आले होते यावेळी निवडून की त्यावेळी राज्य आणणं शक्य नव्हतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष सीपीएम आणि समाजवादी पार्टी आणि प्रकाश आंबेडकरांचा आरपीआय या 4 जणांचीच मिळून 148ची बेरीज होती. त्यामुळं आकडे जमत नव्हते. पण तुमची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा गोपीनाथजी बऱ्याचदा आड येते असंही म्हटलं जातं. तशी तुमची महत्वाकांक्षा आहे का? एक दिवस मुख्यमंत्री व्हावं असे महत्वाकांक्षा राजकारणात असणं काही गैर नाही. आणि या राज्याचं नेतृत्व करावं अशी मला जरूर महत्वाकांक्षा आहे. पण ही महत्वाकांक्षा ज्यावेळी 1990, 95 आणि 99चे निकाल लागले तेव्हा आम्ही शिवसेनेला शब्द दिलेला आहे की ज्यांचे जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री करू. तेव्हा आत्ताच्या या निवडणुकीच्या निकालानंतर मी कधीही मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बाळगलेली नाही. आणि त्यामुळे ह्या 2.5 वर्षात राजकारणात सत्ता आली नाही, याला माझी महत्वाकांक्षा आड आलेली नाही. आता मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही असं तुम्ही जाहीरपणे निश्चितपणे जाहीरपणे केले आणि माझ्या मनातही नाही. परंतु एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री व्हावं का नाही तर माणसाला राजकारणात येऊन एक दिवस आपण व्हावं असं वाटणार. त्यामुळे आत्ता शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा असं माझं मत आहे. मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही. स्वप्न आहे का तर निश्चितच एक दिवस व्हावा असं स्वप्न आहे. पण मला सांगा की राष्ट्रवादीचा आता तुम्ही उल्लेख केलात आणि आकड्यांची ही जुळवाजुळव याचा पण उल्लेख केलात, तर ज्या पक्षाशी वैचारिक दृष्ट्या तुमचं काहीही पटत नाही त्याच्याशी हातमिळवणी करणं म्हणजे काय? हा राजकारणातला नियम आहे अशा तऱ्हेचा? सगळे जुने मतभेद विसरून बुडवून एकत्र यावं लागतं? मुळामध्ये आज देशाची आणि राज्याची राजकीय परिस्थिती अशी आहे की कुठल्याही एका पक्षाला दुसऱ्याची मदत घेतल्याशिवाय सत्ता घेता येत नाही. केंद्रामध्ये गेली 10 वर्ष झालं आघाड्यांची सरकार आहेत. आज माननीय अटल बिहारी वाजपेयींचं सरकार सुद्धा कितीतरी राजकीय पक्ष आमच्या सोबत आहेत. या राज्यातही आमचंही सरकार हे युतीचंच होतं आणि आता आलेलं सरकार हे आघाडीचंच सरकार आहे. एवढंच नव्हे तर या देशात 8 राज्यामध्ये आघाडीची सरकार आहे. म्हणून आता कुठल्याही एका राजकीय पक्षाला जेव्हा बहुमत मिळत नाही तेव्हा कमीत कमी आपल्याबरोबर येऊ शकणाऱ्या पक्षांना बरोबर घेणं हे रोज लोकशाहीमध्ये अपरिहार्य आहे. ज्यावेळी या देशात द्विपक्षीय लोकशाही येईल, हा पक्ष किंवा त्याला दुसरा पर्यायी पक्ष अशी परिस्थिती निर्माण राज्यात वा केंद्रात होईल तेव्हा मग आपल्याला तत्वाचं राजकारण करता येईल. पण इथे आज अशी अवस्था आहे की छोटे छोटे पक्ष, कोणते 2 पक्ष एकत्र येऊन सुद्धा सरकार येऊ शकत नाही. इथे राष्ट्रवादी आणि इंदिरा काँग्रेस मिळून दोघांचं सरकार होऊ शकत नाही आणि भाजप शिवसेना यांचंही मिळून सरकार होऊ शकत नाही. तेव्हा लोकशाहीमध्ये उत्तम सरकार द्यायचं असेल, लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर तेव्हा आपल्या तत्वाला मुरड घालून इतरांच्या बरोबर जाण्याची तयारी ठेवावी लागेल, तरच तो लोकशाहीमध्ये शक्य आहे. एरवी एनरॉनला समुद्रात बुडवून टाका अशी भाषा करणारे मुंडे जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी त्याची पुण्याई एनरॉनच्या पाठीशी लावली आणि तुकारामाच्या गाथेप्रमाणे ते समुद्रातून वर आले एनरॉन. इतकंच नव्हे तर ते दिमाखानं उभं राहिलं. तर हा विरोधाभास का? याचं कारण काय? नाही, हा विरोधाभास नाही. मी एनरॉन प्रकल्पाला विरोध केला होता, त्याच्या पाठीमागे कारणं होती. कारण हा जेव्हा प्रकल्प या राज्यात आणण्याचा त्यावेळेच्या सरकारने विरोध केला आणला तेव्हा मी त्याला विरोध केला. याचं कारण हा करार गुप्त होता. दुसरं, या करारामध्ये टेंडर काढलं गेलं नव्हतं. तिसरं, या करारामध्ये भांडवली खर्च जास्त होता आणि या करारामध्ये विजेची किंमत जास्त होती. आणि म्हणून मी राज्याला विजेची आवश्यकता आहे, विदेशी गुंतवणूक केली पाहिजे, विजेचे प्रकल्प खाजगीकरणातही उभे केले पाहिजे, परंतु ते राज्याला परवडणारे पाहिजे ही भूमिका घेतली आणि म्हणून त्याला विरोध केला. आणि म्हणून माझा त्या 4 गोष्टीसाठी विरोध होता. पण ज्यावेळी सरकार आलं तेव्हा मी हा प्रकल्प रद्द केला आणि माझे जे आक्षेप होते, भांडवली खर्च जास्त आहे, त्यामुळे आम्ही 1000 कोटी रुपयांनी निगोशिएशन करून पुनर्चर्चा करून हा प्रकल्प पुनर्जीवित केला. त्यामुळे मी जे वचन दिलं होतं राज्याच्या जनतेला की हा प्रकल्प रद्द करील, तो रद्द केला आणि आपल्याला रिनिगोशिएशन करून राज्याच्या हिताचा निर्णय, विजेची किंमत कमी हवी आहे, ती विजेची किंमत आम्ही कमी केली आणि म्हणून एनरॉन उभा राहू शकला. पण आज तर एनरॉनची वाताहत झाली आणि राज्यातल्या विजेची स्थिती, ऊर्जेची स्थिती कशी आहे असं तुम्हाला वाटतं? एनरॉनची वाताहत जगभरात झालेली. त्यामुळे या एनरॉनच्या प्रकल्पाच्या संबंधी आज रिझर्व्ह आपल्या आयडीबीआयने सुद्धा त्याला कर्ज दिलेलं आहे. आता बँकेचा रिसिव्हर नेमला गेलेला आहे. हा प्रकल्प
पुढे एकतर केंद्र सरकार राज्य सरकारने मिळून घेतला पाहिजे किंवा कुठल्याही प्रायव्हेट पार्टीला तो विकत घेऊन तो चालवायला दिला पाहिजे, म्हणजे ऊर्जेची गरज ज्याच्यामुळे पाहता. ऊर्जेची गरज भासेल. आज हा प्रकल्प बंद राहणं हे इतकी मोठी 8,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती आज पडू नये, त्याच्याऐवजी तिचा लाभ घेतला पाहिजे, ज्यामुळे विजेची किंमत आताच्या परिस्थितीमध्ये त्याची किंमत कमी किमतीला विकला जाईल आणि त्याचाच परिणाम म्हणून विजेची किंमत सुद्धा कमी व्हायला मदत होईल. त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रकल्पाबद्दल पुन्हा चर्चा केली पाहिजे आणि विजेची किंमत कमी करून हा पुन्हा चालू केला पाहिजे. राजकारणातल्या गुन्हेगारीवर हल्ला करून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर वादळी दौरे केलेत निवडून येण्यापूर्वी, तुमची सत्ता येण्यापूर्वी, आणि विशेषतः शरद पवार यांच्यावर तुम्ही जोरदार शरसंधान केलं. त्यानंतर तुम्हाला सत्ता मिळाली, तुमच्याकडे गृह खातंही आलं. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही खरोखरच राज्यातल्या राजकारणातल्या गुन्हेगारीचा बिमोड केलात म्हणून? निश्चितच मला या माझ्या लढ्याबद्दल अभिमान आहे, कारण मी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध लढाई केली आणि याचा परिणाम म्हणून देशभर सर्व राजकीय पक्षाला अपराधी माणसाला तिकीट द्यायचा नाही असा निर्णय घ्यावा लागला. एवढंच नव्हे, निवडणूक आयोगाने सुद्धा गुन्हेगारांना तिकीट देऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतली. सर्वपक्षीय आचारसंहिता झाली, त्याच्यामध्ये सुद्धा गुन्हेगारांना तिकीट देऊ नये असं मानलं गेलं. एवढंच नव्हे तर आपल्या देशाच्या लोकशाहीला 50 वर्ष झाली, त्यावेळी पार्लमेंटमध्ये 3 संकल्प करण्यात आले, त्यामध्ये सुद्धा गुन्हेगारीकरणाच्या विरुद्ध सगळ्यांनी एकत्र येऊन लढा केला पाहिजे ही भूमिका मांडली गेली. आणि म्हणून राजकारणाचं जे अपराधीकरण होत आहे याच्याविरुद्ध मी चळवळ उभी केली आणि महाराष्ट्रामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याला पूर्वीच्या सरकारचे आशीर्वाद होते, सहकार्य होतं. त्यामुळेच स्मगलर्स, त्याच्यानंतर गुंडांच्या टोळ्या, त्यांचे गुंडगिरीचे धंदे हे निर्माण झाले आणि त्यामुळे त्यांना आवरणं अवघड झालं. माझ्या 5 वर्षाच्या राजवटीमध्ये या राज्यात एकही दंगा झाला नाही. एवढंच नव्हे तर माझ्या 5 वर्षाच्या राजवटीमध्ये आम्ही फार कठोर भूमिका घेतली आणि गोळीचा मुकाबला गोळीने केला जाईल. पोलिसावर हल्ले होत होते, पोलीस मारले जात होते. मी आल्यानंतर पोलिसांना आदेश दिले की तुमच्यावर कोणी गोळी झाडली तर तुम्ही सुद्धा स्वसंरक्षणासाठी गोळी झाडू शकता. आणि त्याचा परिणाम म्हणून 400 या ठिकाणी नामांकित अशा प्रकारचे गुन्हेगार मारले गेले. छगन भुजबळ आमच्या कोर्ट मार्शलमध्ये आलेले असताना आम्ही त्यांना विचारलं होतं की या महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी विश्वाचं काय, तर त्यांनी सांगितलं की आमचं शासन सत्तेवर आल्यानंतर गृहमंत्री म्हणून आम्ही इथल्या गुन्हेगारी जगताच्या मुसक्या बांधलेल्या आहेत. त्यांनी अनेक उदाहरणं त्याची दिली आणि ते म्हणाले की मी असे निर्णय घेतलेले आहेत की मी सापाच्या शेपटीवर पाय दिलेला आहे पण मला त्याची पर्वा नाही. तुम्ही त्यांच्या विचाराशी सहमत आहात का? मी श्री भुजबळ यांच्या सत्तेत आल्यानंतर इथली गुन्हेगारी वाढली आहे. एवढंच नव्हे तर इथं पुन्हा टोळी युद्ध सुरू झालेलं आहे. वृद्ध माणसांचे खून पडत आहेत, बलात्कार होत आहेत. पुन्हा मुंबई ही गुन्हेगारीने वेढली गेलेली आहे आणि यासाठी जी कठोर पावलं या सरकारने आणि भुजबळाने उचलायला पाहिजे ते उचललेली नाहीत. उलट 2 गुन्हेगारांना काफपुसामध्ये अटक करण्याच्या ऐवजी सोडून दिलं पेनवाला, याचा आरोप मी महाराष्ट्राच्या विधानसभेत केला. त्याचं उत्तर ते देऊ शकले नाहीत. मी अटकेचेच आदेश काढले, सुटकेचा आदेश मी गृहमंत्री असताना कधीच काढला नाही. पण मुंडे साहेब, तुम्ही असं म्हणालात की दाऊद इब्राहिमला आम्ही अटक करून इथं भारतात आणू, ते मला वाटतं तुम्हाला शक्य झालं नाही तुमच्या कार्यकाळामध्ये. काय कारण असावे ते? मी हे गुन्हेगारीच्या विरुद्ध लढाई करत असताना दाऊद इब्राहिम का निर्माण झाला किंवा अमर नाईक का निर्माण झाला, गवळी का निर्माण झाला, तर मी सांगितलं की इथे राज्य कुणाचं आहे, गुन्हेगारांचं की सरकारचं. यासंबंधी लढाई लढताना मी सांगितलं की अशा प्रकारच्या गुन्हेगारांना आपण अटक केली पाहिजे, अशा प्रकारच्या गुन्हेगारी टोळ्यांना नेस्तनाबूत केलं पाहिजे. आणि या गुन्हेगारी टोळ्यांचं प्रतीक हा दाऊद इब्राहिम होता, त्याच्याही मुष्क्या बांधल्या पाहिजे हे मी सांगितलं. आणि मला यासंबंधी सांगायचं की अशा सगळ्या टोळ्यांचा प्रभाव माझ्या काळामध्ये मी मुंबई शहरात कमी केला. पण दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानच्या आश्रयाला गेलाय म्हणून त्याला आपण इथे धरून आणू शकलो नाही. आणि एवढंच नव्हे तर दुबईचे आपला या ठिकाणी एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी नव्हता आणि अशा प्रकारचा एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी सुरू करावा म्हणून मी गृहमंत्री म्हणून प्रयत्न केले. आणि अशा एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी आज या 2 देशामध्ये होऊ शकला आणि त्यामुळे आता आपल्याला गुन्हेगारांची देवाणघेवाण करता येऊ शकते. दुसऱ्या देशात असलेल्या गुन्हेगाराला एक्स्ट्रॅडिशन ट्रीटीच्या शिवाय आणता येणं कठीण आहे. परंतु त्याचा प्रभाव म्हणजे तो स्वतःही ते ऑपरेट करत नसून आपल्या स्वतःच्या टोळीच्या लोकांच्याद्वारे इथे गुन्हेगारीचं जाळं त्याने पसरवलं होतं. त्याचं गुन्हेगारीचं जाळं मात्र आम्ही संपुष्टात आणलं.
तुमच्या राजकीय प्रवासात मुंडे साहेब तुम्ही बऱ्याचदा बेफाम विधानं करत आलात असं काही पक्षांचं मत आहे. उदाहरणार्थ तुम्ही असं म्हणाला शिवसेना विसर्जित करा किंवा उद्धव ठाकरे वडिलांच्या पिठावर रेघोटे आवडतात. तर आता ज्या पक्षाची जन्माची सोयरीक झालेली आहे त्या पक्षाविषयी असं बोलणं बरं का? नाही, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगवेगळे पक्ष आहेत. आमच्या दोघांची निवडणुकीमध्ये युती आहे. पण ही जमेची बाजू आहे आणि चांगली बाजू आहे की आमची 1986 पासून आज तागायत युती झालेली आहे आणि ती युती दिवसेंदिवस घट्ट बनते. पण कधी कधी छोट्या निवडणुका असतात, लोकल निवडणुका असतात, तेव्हा आमची युती होऊ शकत नाही. मी मनस्वी युती असेल तेव्हा मनस्वी प्रचार करणारा माणूस आहे आणि जेव्हा आम्ही एकमेकाविरुद्ध लढतो तेव्हा तुटून पडणार. शिवसेना आणि आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा आम्ही जॉईंट कॅम्पेन केली. शिवसेना भाजप कशी चांगली हे लोकांसमोर सांगितलं. पण जेव्हा आम्ही एकमेकाच्या विरुद्ध उभा होतो तेव्हा आम्ही लुटुपुटीचा प्रचार केला नाही. खरोखरच शिवसेनेवरही मी निश्चित टीका केली. आणि हे जे तुम्ही विधान म्हणतायत ते संभाजीनगरच्या निवडणुकीमध्ये मी शिवसेनेच्या संबंधी असं विधान केलं होतं. कारण ते विधान त्या गावच्या निवडणुकीमध्ये त्यांना विसर्जित करून आम्हाला निवडून द्या एवढ्यापुरतंच ते मर्यादित होतं. आणि या ठिकाणी जे दुसरं विधान आहे ते उद्धवजी मला म्हणाले होते की प्रमोद महाजन मेहुण्यामुळे तुम्ही राजकारणात आलात. तेव्हा मीही त्यांना सांगितलं मी जसं मेहुण्यामुळे आलोय तसंच तुम्ही पण वडिलांमुळे आलात. हे त्यांना दिलेलं ते प्रत्युत्तर आहे. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा जुगलबंदी होते. पण आता पण उद्धव मी ठाकरे शिवसेनेबद्दल किती चांगलं बोललो एवढं आठवणीत ठेवत नाही लोक. एखादं वाक्य बोललो तेच तुम्ही आठवणीत ठेवताय. नाही, पण आता उद्धव ठाकरे आपल्या वडिलांच्या छायेतून बाहेर येऊन त्यांनी आता आपलं कर्तृत्व सिद्ध पण केलं ना मुंबईच्या महापालिका निवडणुकीमध्ये. वडिलांच्या छायेतून बाहेर येऊन हे मी मान्य करणार नाही. वडिलांच्या छायेत राहून कर्तृत्व सिद्ध केलं एवढं मी म्हणेन. कारण शिवसेना प्रमुख हे शिवसेना प्रमुख आहेत. पण उद्धवजींना या निवडणुकीमध्ये या निवडणुकीचं नेतृत्व केलं, त्यांना चांगलं यश आलं, त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो. त्याबद्दल काही बाजू नाही. तुमचे एक ज्येष्ठ नेते अण्णा डांगे मध्यंतरी पक्षावर बरीच आगपाखड त्यांनी केली, चिडले, संतापले, हतबल झाल्यासारखे वाटले. तर या अशा संतप्त प्रतिक्रियेमागचं कारण काय असं मुंडे साहेब? एक तर अण्णा डांगे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली तर त्यासंबंधी त्यांच्याशी मी जाऊन भेट घेतली की पक्षामध्ये मूलभूत काही सुधारणा होत असं त्यांना वाटतंय आणि अशा प्रकारच्या चांगल्या सूचनांचं निश्चितच आम्ही स्वागत करू. पण म्हणजे सत्ता न मिळाल्यामुळे अशी काहिली झाली अंगाची असं वाटतंय का? सत्ताच कुठे आहे आमच्याजवळ? नाही, पण पुन्हा आता सत्ता आहेच कुठे आमच्याजवळ? नाही, पण त्यांना काहीतरी तिकीट हवं होतं ना. मला वाटतं त्यांना उमेदवारी हवी होती. नाही, उमेदवारी तर त्यांना मिळालेली नाही माहित होतं. उमेदवारीसाठी ते बोललेत असं मला वाटत नाही. पक्षामध्ये बदल काही निर्णय आहेत आणि पक्ष कशा पद्धतीने चालावा असं त्यांचं काही म्हणणं आहे. त्यामुळे त्यांचं सिनियर म्हणणं असल्यामुळे त्यांच्याशी मी जाऊन चर्चा केली. त्यांच्या चांगल्या स्वागतार्ह सूचनांचा अंमल आणू. कारण पक्षामध्ये मला एकट्यालाच कळतं, काही जणांनाच कळतं असं माझा दावा नाही. पक्षाच्या हिताचा सगळेच विचार करू शकतात. तेव्हा सगळ्यांच्या सूचनाचं स्वागत केलं पाहिजे असं मानणाऱ्यापैकी मी आहे. सत्तेचा एक कैफ लोकांना असतो असं म्हणतात. सत्तेच्या बाबतीत तुमचं मत काय व्यक्तिगत? नाही, मी सांगितलं सत्ता मी सेवेचं साधन मानतो. सत्ता असली वा नसली तरी जनतेची सेवा करते अशी माझी धारणा आहे. त्यामुळे सत्तेत असो वा नसो याच्यामध्ये मला काही फरक वाटत नाही स्वतःला. सत्तेत असतानाही जनतेचं आम्ही काम करतो, सत्तेत नसतानाही जनतेचं काम करतो. सत्तेत असताना योजना राबवून लोकांचं भलं करण्याचा प्रयत्न करतो आणि सत्तेत नसताना सरकारवर हमला करून त्यांना योग्य दिशा घ्यायला, योग्य निर्णय, चुकीचे निर्णय घेतले तर ते बदलायला भाग पाडतो. बहुतेक राजकारण्यांच्या घरामध्ये मुंडे साहेब त्यांचा वारसा कुणीतरी ना कुणीतरी चालवत असतं. तुमच्या घरात असा कोणी आता हा वारसा पुढे नेणार आहे की नाही? नाही, माझ्या घरामध्ये माझे मोठे मुलगे, तिचं आता लग्न झालेलं आहे. मला वाटत तिला राजकारणात यायचे की नाही हे तिने ठरवावं. परंतु आता मी काही माझ्या घरात माझ्या दुसरी मुलगी माझी MBBSला आहे, तिसरी मुलगी छोटी आहे. तेव्हा माझ्या तिन्ही मुली राजकारणात येतील का नाही भविष्यातच ठरेल. पण आता मी काही डोळ्यासमोर कोणाला राजकारणात आणायचं पण ठरवलं. त्यांना काही उत्सुकता कधी दिसते का तुम्हाला त्यांच्याशी तुमचं जेव्हा काही थोडेफार गप्पा टप्पा होत असतील? बाकीच्या 2 मुलीमध्ये तर कधी मला असं जाणवलं नाही. पण मोठी मुलगी सोशल आहे, तिला राजकारणात रुची आहे, काय चाललंय हे ती जाणून घेत असते किंवा कधी कधी भूमिका घेतल्या तर प्रश्न विचारत असते की असं का झालं, असं झालं असतं तर असं झालं असतं. राजकारणाची ती चर्चा करते. रसिक हो, आज या कोर्ट मार्शलच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रातले भाजपाचे एक ज्येष्ठ नेते श्रीयुत गोपीनाथ मुंडे यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून एक त्यांच्या भूमिकेतून, भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेतून हे देशाचा शकट जो आहे तो कुठल्या दिशेनं जायला पाहिजे, कुठल्या दिशेनं जातोय या संदर्भात ते आपल्याशी बोलले. अर्थातच
आपल्या कोर्ट मार्शलमध्ये नेहमी ठरल्याप्रमाणे याविषयीचा निर्णय जो घ्यायचा आहे तो तुम्हाला सिकानेच. धन्यवाद मुंडे साहेब. आपला आभार. धन्यवाद.